नगरसेवक झाले, महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले, 4-4 वर्ष बसले. बाकीच्यांना संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला. आणि कोणत्या वेळेला विकला गेला? हे 6 नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता. मी त्यावेळेला त्या सगळ्या अख्ख्या गोष्टीतनं जात होतो आणि त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला. तो विकला गेलाच. मग त्यांनी आमदारकी दिली, मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. म्हणजे मला सांगा, इथून तिथे विकला जातो, तिथून हा इथे विकला जातो. हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? कोण विश्वास ठेवेल यांच्यावरती? बिल्डरांच्या खिशातली माणसं, सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या, सगळ्या गोष्टी पैशावरती तोलायच्या आणि प्रचार काय करायचा? आमचा भानुशाली म्हणे अमराठी आहे. अरे मराठी माणसासाठी झगडणारा अमराठी आहे. पण तो या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी त्याग करणारा कुठचाही अमराठी माणूस असू दे, माझ्यासाठी तो मराठीच आहे. ही असली नाराज माणसं ही उभी पण करता कामा नयेत तुम्ही. या मतदारसंघामध्ये जी माणसं तुमच्या ओळखीचे, परिचयाचे असतील, नातेवाईक असतील, त्यांना सगळ्यांना सांगा याचा इतिहास, या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सांगा. हा काय प्रकारचा, काय लायकीचा माणूस आहे ते. मी आज फक्त तुम्हाला आठवण करून द्यायसाठी म्हणून मी आज इथे उभा आहे. या गोष्टी विसरू नका. हे ज्याच्यात विकले गेले ते पैसे आता बाहेर काढतील. नक्की घ्या, पण या लोकांना जमीन दोस्त करा. जे आलेत ते त्यांच्याकडनं गेलेच पाहिजेत, जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत. एक माणसं कोणाच्या बापाची नाहीत, कोणाची होऊ शकत नाहीत. हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील, तुमचं तुम्हालाही कळणार नाही. आणि दुसरा कोण उमेदवार आहे? धन्यच. म्हणजे आज एक रिपोर्ट आलाय, त्या रिपोर्टमध्ये म्हणजे मला असं वाटतं की या मुंबईमधल्या प्रत्येक हिंदूंनी हा रिपोर्ट नीट वाचला पाहिजे, नीट लक्षात ठेवला पाहिजे की हा रिपोर्ट काय आहे. अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे. त्याच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशीयांचं आणि म्यानमारमधनं आलेल्या रोहिंग्यांचं इतकं प्रमाण वाढतंय, इतकी लोक आतमध्ये येत आहेत आणि इतकं प्रमाण वाढतंय की पुढच्या 10 वर्षात मुंबईमध्ये हिंदूंचा टक्का हा 50% खाली येईल. आणि हे सगळे नसीम खान वाले आहेत ना, हे त्यांना पाठिंबा देतील, त्यांना कुरवाळतील, तुम्हाला नाही कुरवाळणार. कारण ज्या वेळेला देश आणि धर्म ही जेव्हा गोष्ट येते त्यावेळेला ते पहिल्यांदा धर्म निवडतात.